मी स्वतः फोकस करतोय तो म्हणजे टेंडरिंग. टेंडरिंग मध्ये मराठी माणसं फार कमी आहेत टेंडरिंगचा व्यवसाय करणारे. कारण टेंडर म्हटलं की भीती वाटते. टेंडर कसं भरायचं, मुळात ते कसं वाचायचं हे एक शास्त्र आहे. वाचल्यानंतर ते कसं भरायचं ह्याचं एक शास्त्र आहे. त्याची जी अनामत रक्कम असते ती कशी वाचवता येईल ह्यासाठी काही पद्धती आहेत. आणि त्या अनामत रक्कम भरावी लागते म्हणून अनेक उद्योजक टेंडरचं काम करत नाहीत. आणि येणाऱ्या काळामध्ये सॅटर्डे क्लब मध्ये ही मोठी संख्या असेल जी अनेक उद्योजक टेंडर क्षेत्रात काम करत असतील. आपल्याला वाटत असेल की टेंडर म्हणजे फार मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी असू शकतं. मित्रांनो, मुळीच असं नाहीये. 16,000 करोड वस्तू आज सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट सर्वसामान्य उद्योजकांकडून घेत असते. फक्त एवढंच असतं की तुम्हाला एमएसएमई रजिस्टर असावं लागतं. अगदी टाचणीपासून ते इंजिन पर्यंत बऱ्याचशा गोष्टी ह्या टेंडरिंगच्या माध्यमातून घेतल्या जातात. दुसरं, हे सगळं ऑनलाईन असल्यामुळे करप्शनला आता वाव राहिलेला नाहीये. तुम्ही L1 असाल, L2 असाल तर त्या पद्धतीने तुमच्याशी डील केलं जातं. आणि हे सगळं करून देण्यासाठी एक सॅटर्डे क्लब मध्ये एक स्पेशालिस्ट आहे, ते म्हणजे आमचे मकरंद शेरकर. हे त्याच्यावरती फोकस काम करतायत. गेल्या 6-8 महिन्यामध्ये त्यांनी बऱ्याच लोकांना टेंडरिंग बिझनेस मध्ये उतरवलेलं आहे आणि अनेक उद्योजक त्या दृष्टीने काम करतायत. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणचा मराठी माणूस हा उद्योजक झालेला बघायचा आहे. सॅटर्डे क्लबचे संस्थापक भिडे साहेब यांनी जे काही स्वप्न